हॅलो चेक. वेलकम बॅक. सेकंड मॅचला सुरुवात. टॉप 6 ची दुसरी मॅच. एका बाजूला मीम बॉयज आहे, दुसऱ्या बाजूला किंजल 11. स्ट्राईक वरती समीर, नॉन स्ट्राईक वरती नदीम. पहिला चेंडू एकेरी धाव्याने श्री गणेशा केला जातोय. बघा समीर आणि नदीमची जोडी पहिल्या दिवसापासून खेळत असताना खूप चांगला की दोघांमध्ये क्षमता आहे. मोठे फटके खेळण्यासाठी दोघंही जाणले जातात आणि मीम बॉयज कडून खेळत असताना खूप चांगला आत्मविश्वास आपण समीरच्या बॅटिंगमधून नेहमी पाहत असतो आणि त्याच आत्मविश्वासाच्या जीवावरती आपला संघ टॉप 6 मध्ये आलाय. हलकी हाताने ऑफ साईडला खेळून काढलं आणि नदीम सुद्धा ॲज इट इज त्याच खेळीला खूप चांगल्या प्रकारे साथ देतो. नदीमला सुद्धा माहिती आहे की किती वेळापर्यंत सिंगलला महत्त्व द्यायचं आहे आणि जर का चेंडू आपल्या पाल्यामध्ये असेल तर त्या चेंडूवरती प्रहार करणं सुद्धा गरजेचं आहे. या गोष्टी दोन्ही खेळाडूंना जाणे. बघा फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फेकी फेकी केली जाते, फेकी केली जाते. धीरजने चेंडू पकडला, वेळ नाही घेतला, सरळ स्टँडवरती नेम साधला होता पण चेंडू अभिच्या हातामध्ये आला. आता डिसिजन दिलं जाईल. चेंडू स्टँडला लावला गेलाय का नाही. धावचीच्या रूपात समीर, एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना. नवीन फलंदाज वसीम समीर यांचे मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये येत असताना या खेळपट्टीचा बराच अनुभव. मागच्या काही वर्षापासून आपण मेम बॉईजला खेळत असताना पाहतोय. वसीम समीर खूप चांगला खेळ करतात, दोघंही भाऊ आहेत. आता मॅचचं इक्वेशन थोडंसं फसलं गेले मेम बॉईजच्या बाजूने. समीरला धावचीच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं. आता नवीन फलंदाज वसीमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून आपल्या संघासाठी चांगला खेळ करणं, नदीमच्या खेळीला साथ देणं जास्त गरजेचं आहे. गोलंदाजी बारवरती एक यंगस्टर आहे अभि, त्याची गोलंदाजी सुद्धा आपण पाहू शकतो. कोरे टप्प्यावरती चेंडू हाताळला होता, सरळ टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अभि आहे एक यंगस्टर, सातत्याने चर्चेला आलाय. कट केलं गेलं. वसीमला सुद्धा माहिती आहे की इथून उभं राहणं गरजेचं आहे. षटकाची समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय, मात्र 4 धावा. हॅलो हॅलो, धनेश पाटील कृपया करून वरती यायचं आहे. आप नौसाठी टीम रिव्ह्यू आहे सर. ओके या चेक करा. प्रेक्षकांनी कृपया करून कॅमेरामॅनच्या मधून साईडला राहायचं आहे.
कॅमेरामॅनला अडथळा येईल असं काही करू नका. जागा भरपूर आहे. हा जय्या जयेश, तिकीट्स उरल्यात का अजून? सनसेक्स कमी झाला. 50 तिकीट अजून आहेत, अजून 50 तिकीट आहेत. कोणाला पाहिजे असतील तर स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. स्टेजच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, वसीमच्या बॅट मधून येतोय घणाघाती प्रहार, चौकार. आमच्या ह्या न्यावा बॉईजवरती चांगला असा साथ असते, म्हणून या पाटील परिवाराचे खरोखर न्यावा बॉईजच्या वतीने परत एकदा जोरदार स्वागत. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ धावा आपण 10 पाहतोय. बॅकफुटीवर मारण्याचा प्रयत्न, स्लिप झालाय. नाही नाही नाही, नऊचा कॉल. बघा व्यासपीठावरती आपण पाहतोय सुरेशजी पाटील सर यांचा इकडे यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांचे खऱ्या अर्थाने मनापासून आभार असतील. आपल्या विभागातील आपल्या गावातील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी एक मोलाचा वाटा त्यांचा आहे. असंच सर नेहमी सहकार्य करत राहा अशी आम्ही आपणास विनंती, आपल्याकडून आशा बाळगतो. खरोखरच या पाटील परिवाराचं, जागे मालकांचं कौतुक करावं तेवढं कमी. इंद्रकांत पाटील, नितीन पाटील आणि सुरेश पाटील, प्रवीण पाटील, बाबा पाटील आणि नाना मामा हे खरोखरच आम्हाला चांगलं सहकार्य करतात. एफर्ट एफर्ट एफर्ट. धीरजचे प्रयत्न खूप चांगले होते. शेवटच्या क्षणापर्यंत धीरजने चेंडूला पाहिलं होतं. डाईव्ह लगावली गेली होती, चेंडू हाताला स्पर्श सुद्धा झाला, पण मैदानाच्या आतमध्ये नाही थांबला गेलाय. चेंडू जातोय शेवटच्या क्षणाला सीमारेषा पार. 4 धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचते 14 वरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा व्यासपीठाच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे, आपणास विनंती केली जाते प्लीज साईड लावायचं आहे. आणि कॅमेरामॅनच्या दिशेने सुद्धा जो समोर प्रेक्षक वर्ग आहे बाजूला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धीरज पाटील चेंडू आत ढकलण्यामध्ये यशस्वी झाले होते, पण शेवटच्या क्षणाला तो चेंडू त्या बॅनरच्या खालतून बाहेर गेला. नशिबाची साथ नव्हती, प्रयत्न पूर्णपणे केले जाते. 4 ने धावफलक पुढे सरकताना. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 18. बघा या कारणाचं नदीमचं उभं राहणं गरजेचं आहे. नदीम जर का स्ट्राईक वरती उभा राहतो, क्रीज वरती उभा राहतो, तर मीम बॉईज कडून क्षमता आहे. नदीम जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत मोठे फटके खेळण्याची ताकद आहे त्याच्यात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 19. वीस धावा धावफलकर आपण पाहतोय 2020. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅनर पासून थोडासा चेंडू लांब. आता वसीम सुद्धा थोडासा आश्चर्यचकित की बॅनर पासून लांब कसा राहिला, कारण की जी पॉवर बॅट मधून एक्झिक्यूट केला जातो ना जेव्हा नदीमच्या फटका, धीरजच्या हातामध्ये फेकी केली जाते. प्रयत्न करत असताना यश नेहमी मिळतं. आता धीरजने त्या चेंडूला पकडलं, फेकी इतक्या वेगाने केली की सरप यष्टीरक्षक तिकडे सज्ज होते आणि धावचीच्या रूपात गडीबाद.
तिचे ओनर शंकर महाबेकरे इथे आलेले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने आपण स्वागत करत आहे. प्रशांत गवस यांना विनंती करतो की शंकर महाबेकरे यांचं स्वागत करायचं आहे. शंकर महाबेकरे यांचं स्वागत करायचं आहे. हे 10 ओनर आहेत या न्यावाबाईसला मिळालेले आणि खरोखर त्याने उत्कृष्ट असं मग व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातो. सन्मान्य शंकरजी यांचा, ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य आणि टीम ओनर सुद्धा आहेत, जे मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग आपण पाहत होतो, त्यांची सुद्धा एक टीम होती. मनापासून आभार असतील सर तुमच्या योगदानाबद्दल. मॅचच्या दिशेने येतोय, मॅच धावफलक जाऊन पोचते, धावफलकार धावा आपण पाहतोय. 24-5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 24. नदीम पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. नवीन फलंदाज आतिफला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. एक असा एक यंगस्टर ज्यांनी मीम बॉयज करून घेताना खूप प्रभावित करणार. धीरज शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड फेकी केली जाते. फेकी करत असताना चेंडूला गॅदर नाही करण्यात आलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 25. गोलंदाजी मारवरती उत्तम. आपल्या संघासाठी एक महत्वाचं शेवटचं षटक. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या षटकामध्ये. स्ट्राईक वरती एक जमेची बाब आपण जर का विचार केला तर सलामीवीर बॅटर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 ते 3 मोठे फटके पाहतोय, असा एक सलामीवीर बॅटर नदीम आहे, ज्यांनी पहिल्या दिवसापासून खेळत असताना खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. शिवशक्तीचे
सेक्रेटरी प्रकाश करवंदे कुठे आले असतील तर कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. आणि नागेश जावकर शिवशक्ती मंडळाचं कोच कुठे असतील तर कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. 31 धावा, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धीरजच्या हातामध्ये चेंडू आता नाही येत आहे. पंचांचा इशारा येतोय. नदीमच्या बॅट मधून अजून एक चौकार येतोय. तसे आमचे सुनील मामा या मोरेगावामध्ये रेती सिमेंटसाठी प्रसिद्ध असलेले सुनील मामा यांचंही इथं आगमन झालं आहे. तर न्यामाबाईच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. दरवर्षी काही ना काही फुलाची पाकळी या न्यामाबाई ग्रुपसाठी ते देतात. यावर्षी त्याने खरोखरच आम्ही शब्द टाकला आणि त्याने आम्हाला 3 ट्रॉफ्या भल्या मोठ्या दिलेल्या आहेत. तर न्यामाबाईच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मालक तर कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. तीर्था पॅकरचे संघ मालक कृपया करून अजय धोपट यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि राऊत 11चे परशुराम राऊत संघ मालक कुठे असतील तर स्टेजवरती यायचं आहे. गेम चॅलेंजर समीर सावंत कृपया करून कुठे असतील तर स्टेजवरती यायचं आहे. समीर सावंत. आमचे जागे मालक सुरेश पाटील, जयेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अजय पाटील यांचं आणि प्रवीण पाटील आणि बाबा पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. चांगलं सहकार्य आम्हाला त्यांचं या जागेसाठी असतं. तसेच विशेष मोलाचं सहकार्य इंद्रकांत पाटील यांचंही आम्हाला असतं. तर त्यांचं न्यामवाईच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हॅलो चेक. सुनील मामा रेतीमध्ये प्रसिद्ध असलेले सिमेंट आणि रेती होलसेल दरामध्ये या मोरेगावमध्ये आलेले असे सुनील मामा यांचं मी स्वागत करण्यासाठी शंकर मामा बेकरे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. सुनील मामा यांचं स्वागत करायचं आहे. असं सहकार्य तुमच्या आमचं न्यावाभाईतला राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी वरच्या दिशेने केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट पहा, वेगाने 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 4 पाहतोय. बघा शेवटचे 20 तिकीट बाकी आहेत. बघा यानंतर होणारी मॅच पांडवास विरुद्ध विघ्नेश फायटर ब. दोन्ही कॅप्टन पांडवास विरुद्ध ब. विघ्नेश फायटर आपल्या कर्णधारांना विनंती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आतिफ पासून राहतोय चेंडू दूर, येतोय धीरज पाटीलच्या बॅट मधून एक दणदणीत चौकार. बॉक्ससाठी मामाला विनंती करतो की कृपया करून नाराज आहे. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सिंगल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 9 धावा. बघा यानंतर होणारी मॅच पांडवास विरुद्ध विघ्नेश फायटर ब. दोन्ही कर्णधार स्टेजच्या समोर आपण पाहतोय नाणेफेक होताना. नाणेफेकीचा अहवाल पोचवायचा निरंजन. येस, विघ्नेश फायटर ब टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बघा दुसरं षटक मार्गस्थ धावफलकार धावा आपण 9 पाहतोय. गोलंदाजी मारवरती अमित आहे. दुसरं षटक आपल्या संघासाठी. धीरज पाटीलला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला चेंडू नोचा इशारा येतोय आणि यष्टीरक्षक वसीम सुद्धा चूक करताना दिसतोय. 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 11 धावा धावफलकावरती. इथून दोन्ही सलामीवीर बॅटर जर का शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात तर किंजल 11 सुद्धा या मॅचचा जिंकण्याची ताकद आहे. धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला आपण ॲलेनला पाहतोय, ज्या खेळाडूंनी सातत्याने प्रभावित करणारी कामगिरी किंजल 11 संघासाठी नेहमी केले. आता त्याच खेळाची गरज सुद्धा आहे. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. धावफलक जाऊन पोहोचते 12 वरती. एक चेंडूच आतापर्यंत खेळ. धावफलकर धावा आपण 12 पाहतोय. गोलंदाजी मारवरती अमितला सुद्धा माहिती आहे की इथून हे दुसरं षटक आहे, ते जास्त धावा नाही द्यायचे आहेत. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण करणारा नदीम इतक्या वेगाने चेंडूवरती आले, चेंडूला आत ठेवलं गेलं. खूप चांगलं. धीरजला सुद्धा आता जागा बनवून शोधावं लागेल, क्षेत्ररक्षक निवडावं लागेल, कुठल्या दिशेने चौकार येतील. ॲलन मध्ये सुद्धा शांत मोठे फटके खेळण्यासाठी हाही खेळाडू आणला जातो. त्याच फटक्यांची मैदानाच्या आतमध्ये आता गरज आहे. ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, राहतोय नदीम थोडासा दूर, चेंडू जातोय, ॲलनच्या बॅट मधून येतोय चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा ज्या चौकाराची गरज होती तो चौकार ॲलनच्या बॅट मधून आलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 17. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतो. ॲलनसाठी आपण 4 क्षेत्ररक्षक ऑफसाइडला पाहतोय. 17 धावा धावफलकावरती. चला शेवटच्या 30 हौजीच्या तिकटी राहिल्या आहेत. कोणाला पाहिजे असेल तर बाजूला जाऊन घ्यायचे आहेत. गरज होती का? चौकार आल्यानंतर सिंगल येण्याची गरज होती, पण दुसरा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ॲलनला मैदान सोडावं लागते. गडीवाद. याची कृपया करून नोंद घ्यायची आहे.
4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकादी कविश नवीन फलंदाज. पहिला चेंडू आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कविशच्या बॅट मधून सीमारेषा पार. चौकार. कार्यकारी अध्यक्ष त्यांच्या जोडी सन्माननीय कुमार राहुल शिरसाट सर, नालासोपारा शहर अध्यक्ष, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीने संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार, कमिटी मेंबर, व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख पाहुणे, आपलं मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग व नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येतोय. मॅचचं इक्वेशन 21. 5 चेंडूचा आतापर्यंत की 6व्या चेंडूवरती सिंगल. याच गोष्टीची गरज होती. ॲलनने मोठ्या फटक्या खेळल्यानंतर तो सिंगल येणं गरजेचं होतं. कविशला सुद्धा माहिती आहे, मात्र सिंगल आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मेम बॉईज 19 वरती होता. इथून खिंजल 11 22 वरती आहे. पहिल्या 12 मध्ये आपण जर का विचार केला तर 22 झाल्यात. दुसऱ्या 12 मध्ये फक्त 15 करायचे आहेत. तुम्ही 22 जवळ पहिल्या 12 मध्ये गेल्यात, दुसऱ्या 12 मध्ये तुम्हाला 15 करायचे आहेत. वसीमचा पहिल्या चेंडूला टप्पा पडल्यानंतर लेफ्ट केलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता. हलक्यात टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. 1 रन. येणारे 10 चेंडूत 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील सलामीवीर बॅटर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. धीरज पाटील स्ट्राईक वरती आहे आणि दुसऱ्या बाजूला कविश आहे, ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या एक मोठा फटका मारलाय. आता या दोघांना कशा प्रकारे साथ. पण गोलंदाजी मारवरती असलेला गोलंदाज वसीम एक असा एक खेळाडू ज्यांनी मीम बॉईज कडून खेळत असताना मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये चर्चेला आहे. एक एक्सपिरियन्स गोलंदाज, एक एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला आपण नेहमी पाहतो. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये सिंगल कंप्लीट होताना दिसते. लिफ्ट केलं जाते चेंडूला डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू आहे. पंच आमच्या दिशेने वाईटचा इशारा करताना. येणारे 8 चेंडू 11 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वसीम आहे एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूला एक असा एक यंगस्टर जे सातत्याने मागच्या काही वर्षामध्ये चर्चे करतो त्या खेळाडूची धीरज पाटील आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून आला होता. नारंगीकडून खेळणारा खेळाडू आहे जो चर्चेचं कारण बनतो. दरवर्षी या खेळाडूंनी प्रभावित करणारी कामगिरी किंजल 11 साठी केले. आता जबाबदारी आहे आपल्या संघाला इथून मॅचला फिनिश करायचं आहे. दुसऱ्या बाजूला वसीम आहे, एक्सपिरियन्स आहे. ऑफ साईडला राहू करायचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. सुरेख मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेला चेंडूला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पाठ ठोकली जाते, टाळ्या वाजवल्या जातात. त्याचं कारण सुद्धा आहे चौकार अडवलाय. इथून मॅचचं इक्वेशन आपण जर का पाहायला गेलं तर धावफलकर धावा आपण पाहतोय 28 धावा 28. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आपण जर का विचार केला तर 9 धाव्यांची गरज आहे. 6-9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. 6-9चा आपण जर का विचार केला तर एखादा चौकार. पारितोषिक 6-9चं इक्वेशन. पहिला चेंडू सन्मान दिला गेला. सन्मान बघा व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय माननीय श्री सय्यदजी अमीर साहेब यांच्याकडून एक पारितोषिक आहे. कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकला तर त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चालू असलेल्या मॅच मध्ये कोणताही संघ जिंकेल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सईद अमीर सर यांच्याकडून आहे.
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नादामध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धीरज पाटील मध्ये क्षमता आहे. प्रत्येक डॉट साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉटची गरज सुद्धा आहे. मेहराज सय्यदजी यांच्याकडून इथून पारितोषिक दोन्ही बाजूनी लावण्यात आलं. इथून पाहावं लागेल मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले 30 धावा. येणारे 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. एका बाजूला कविश आहे. कविश ज्याच्या बॅटमधून दोन्ही संघासाठी प्राइज आलेला आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला अमीर सय्यद यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याची कृपया करून नोंद घ्यायची आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धीरज पाटीलच्या बॅट मधून येतोय. मस्ट निडेड या चौकाराची गरज होती. तो चौकार किंजल 11च्या डगआउट मध्ये जल्लोष आहे. येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. त्या संघासाठी चालू असलेल्या मॅच मध्ये सन्माननीय अमीर सय्यद सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून मॅचला मजा येणार आहे. धीरज पाटीलच्या बॅट मधून ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता अटॅकिंग फील्ड सजवली जाईल. अटॅकिंग फील्ड मध्ये गोलंदाजी कशा प्रकारे. चला मीम बॉईज थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. थोडीशी घाई करायची आहे मीम बॉईज. नाईन 9185 कोणाची गाडी आहे ती कृपया करून बाहेर काढायची आहे. रस्त्याला अडथळा करते आहे याची कृपया करून नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नारंगीची शान धीरज पाटील या मॅचला फिनिश करतोय. खेळत असताना कशा प्रकारे अष्टपैलू खेळ. फिल्डिंग करत असताना कामगिरी. अभिनंदन टीम किंजल 11 जेडीएस संघ पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. स्टेप साठी रिव्ह्यू घेतलाय. किंजल 11 संघ जातोय टॉप 3 मध्ये. विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. उपस्थित सन्मान्य प्रमुख अतिथी माननीय श्री अमीर सय्यद सर यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. व्यासपीठावर